निशब्द शांतता. शांती आणि आत्मसुख ही जीवनातील सर्वश्रेष्ठ मूल्ये मानली जातात. अथांग शांततेतच प्रेमाची आणि सौंदर्याची खरी अनुभूती प्राप्त होत असते, असे नेहमीच म्हटले जाते. ते अक्षरशः खरे आहे. आंतरिक शांती ही संवेदनशीलतेच्या वृद्धीसाठी आवश्यक आहे. संवेदनशीलता म्हणजे दाक्षिण्यशीलता. दाक्षिण्यशीलता म्हणजे प्रत्येक क्षणाला सर्वोच्च आणि संपूर्ण प्रतिसाद देणे. संवेदनशीलता नसेल तर मनाचा लवचिकपणा आणि निरीक्षणाची तरलता आपल्या अंगी कशी येईल? माणूस जेव्हा शांत बसलेला असतो तेव्हा त्याची पंचेंद्रिये साऱ्या शक्ती पूर्ण जागृत होतात. असे करण्याने प्रत्येक अनुभूती ही अतिशय उत्कट रूपात घेता येऊ शकते. दैनंदिन आयुष्याच्या आवर्तनानुसार ज्याने त्याने स्वस्थ बसत जावे. काही जण झोपताना किंवा झोपेतून उठल्यानंतर स्वस्थ बसतात, तर तसे करावे. हे सारे करायचे अशासाठी की त्यातून आंतरिक सुव्यवस्थेला पोषक भूमी तयार व्हावी. सहजगत्या शांत होणाऱ्या मनाचाच तो गुण होय. मन मनाची ताजेतवाने होण्याची प्रतिक्रियाच बनून जाते. एकूणच मनाची शांतता हा शहाणपणाचा एक सुंदर अलंकार आहे. असे म्हटले जाते की मोठ्यात मोठं साहस म्हणजे मी अंतर्यामी जसा आहे तसे पाहण्यात आहे. तसे पाहायला लागलात तर तुमच्यात क्रांती घडेल. कुठलीही गोष्ट नीट पाहून घेतलीत तर सुटका होऊन जाते. ध्यानात, अंतर्यामात स्वतःकडे पहा. आपल्या विचार, वासना, इच्छांकडे पहा. एक एक क्षणी अंतर्यामी रस्ते ओसाड दिसायला लागतील. तेव्हा ओळखा की आता लक्ष फार दूर नाही. जागते आंतर्बाह्य अवधान, संयमन, आत्मशोध, दीर्घकाळ साधेपणाने व सहज कृतीने जगणे आणि स्वजागरूकता, संपूर्ण चांगुलपणातले जगणे, भलेपणाचा असलेला मोठा साठा, अशा एक ना अनेक गोष्टींच्या संमेलनाचेच ते फल आहे. शांततेचे अस्तित्व हे परिपक्व अनुभवाचे आणि विचारांचे नियमन आणि कार्य या संबंधींच्या असामान्य व नेमक्या ज्ञानाचे निदर्शक आहे. जन्मजात बुद्धीला आपल्याला परिपक्व, परिणत, प्रज्ञ व अधिकाधिक प्रगल्भ करायचे आहे. ही पक्वता सद्भावनेच्या उपासनेतून येते. कुठलेही संकट आले तरी आपला सद्भाव सोडू नका. परिपक्वता ही नेहमीच आपल्या आंतरिक प्रवासाशी व अनुभवाशी अधिकतर संबंधित असते. तुम्ही तुमच्यात जेवढे खोलवर आत उतराल, स्वतःला कमालीच्या आत्मशोधकतेने व अंतर्मुखतेने अधिकाधिक जाणून घ्याल, तेवढे तुम्ही अधिक परिपक्व होत जाल. यातही जेव्हा तुम्ही आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी जाल, तेव्हा तुमच्यातला मी, अहम अदृश्य झाला असेल. तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने परिपक्व झालेले असाल. मग उरेल फक्त अतीव समजूतदारपणा, निशब्द शांतता आणि निरागसता. एखाद्या बीजाला वृक्ष होण्यासाठी आणि सर्वार्थाने फुलण्यासाठी खूप लांबवरचा प्रवास करावा लागतो, तरच त्याच्या परिपक्वतेचा सुगंध सर्व सृष्टीला लाभू शकतो. खऱ्या अर्थाने प्रगल्भ, परिपक्व आणि परिणत प्रज्ञ व्यक्तीची प्रत्येक कृती ही पूर्ण प्रेमातील व पवित्रतेतील कृती असते. सारांश, परिपक्वता ही एक आध्यात्मिक अपूर्व घटना असून कल्याणशीलतेचा वसा घेतलेले परिपक्व माणसाचे संपूर्ण आयुष्य हे
प्रेममय करुणामयच असते, पण मुख्य म्हणजे ते सहज शांतीकडे झुकणारे असते. एखाद्या माणसाचे मन शांत झाले आहे याचा अर्थ असा आहे की त्याने आपल्या विचारांना अधिक परिपक्व व समजूतदार बनवले आहे. असा माणूस कलात्मक अलिप्ततेने जीवनातील प्रत्येक घडामोडीकडे पाहू शकतो. मग सारे संघर्ष मिटू लागतात. संघर्षाविना कृतिशील जीवन हे नेहमीच शांततेकडे जाणारे शहाणपण असते आणि असे शहाणपण आपल्याला प्राप्त करता आले पाहिजे. दुसऱ्याला व परस्पर संबंधातील घडामोडींना समजून घेण्यासाठी परिपक्व मनासह मोठ्या मनाची व समजूतदारपणाची आवश्यकता असते. परस्पर संबंधात स्वतः दुखावले न जाणे आणि दुसऱ्याला न दुखावण्याची कोमलता आपल्याजवळ असणे नितांत गरजेचे आहे. दुसऱ्याची एक दुखरी बाजू असते हेच अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला जर आपल्या जीवनाची चिंता असेल, आपल्याला दुसऱ्याबरोबर असलेल्या परस्पर संबंधांचे जर आकलन झाले तरच आपल्याकडून नव समाजाची निर्मिती होईल. नाहीतर आपण सध्याची गोंधळग्रस्त आणि संभ्रमित अवस्था कायम ठेवू. असे एका तत्वचिंतकाने म्हटले आहे, ते अक्षरशः खरे आहे. माणसाला जर कालनिरपेक्ष असे काही हवे असेल तर ते संपूर्ण सुयोग्य परस्पर संबंध. या सुयोग्य अनुबंधातून विविध गोष्टींचे परस्पर संबंध त्याला कळतात. असे झाले की व्यक्तीच्या मनातील खळबळ थांबून त्याची चिडचिड थांबते, काळजी व दुःख करणे थांबते आणि मग तो समतोल, निश्चल व शांत होतो. शांतपणा ज्याला साधला आहे त्या माणसाला स्वतःच्या मनाचे नियमन कसे करावे हे कळलेले असते. स्वतःला इतरांच्या विचारांशी, वागण्याशी अनुकूल करून कसे घ्यावे हेही त्याला कळते. त्याच्या अशा वागण्याला प्रतिसाद म्हणून सहज इतर माणसे त्याच्याशी आदराने वागतात. त्यांना असे वाटते की शिकण्यासारखे या माणसाकडे काहीतरी आहे आणि मग ते विश्वासाने त्यांच्या खांद्यावर मान ठेवू शकतात. माणूस अधिकाधिक शांतचित्त झाला की त्याचा प्रभाव वाढत जातो आणि इतरांचे भले करण्याची त्याची क्षमता वाढत जाते. एखाद्या व्यापाऱ्याने जर स्वनियंत्रितपणाचा आणि समानतेचा अभ्यास केला तर त्याला व्यापारातून मिळणारी समृद्धी वाढत जाते. याचे कारण असे की ज्याचे आचरण सर्वांशी सारखे असेल त्याच्याशीच व्यवहार करण्याकडे लोकांचा कल असतो. ताकदवान आणि शांत प्रवृत्तीच्या माणसावर इतर लोक नेहमी प्रेम करतात आणि त्याच्याबद्दल इतरांना आदर वाटतो. माळरानावरच्या सावली देणाऱ्या झाडाप्रमाणे किंवा वादळात आधार देणाऱ्या खडकाप्रमाणे तो सर्वांना वाटतो. शांततेने भरलेले मन आणि शांतपणे, समतोलपणे वागून घालवलेले आयुष्य कोणाला नको असेल? पाऊस कोसळतो आहे की सूर्य तळपतो आहे? आयुष्यात काय उलथापालथ सुरू आहे याने असे शांत आयुष्य जगणाऱ्यांना काहीच फरक पडत नाही, कारण त्यांचे मन कायमचे शांत झालेले असते. व्यक्तिमत्वाचा तो एक अतिशय सुंदर पैलू ज्याला आपण शांतपणा म्हणतो, तो संस्कृती किंवा वागण्याच्या पद्धतीमधला शेवटचा धडा आहे. तो शहाणपणा इतकाच महत्त्वाचा आणि सोन्यापेक्षाही जास्त आवश्यक आहे. होय, सर्वोच्च शुद्धतेपेक्षा सोन्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा. शांतपणे व्यतीत केलेल्या आयुष्याच्या तुलनेत फक्त पैशांचा विचार करीत जगणे हे किती तुच्छ व नगण्य वाटते. एक आयुष्य जे अंतर्बाह्य सत्याने व्यापलेले आहे आणि कोणत्याही वादळाच्या कक्षेपलीकडे अनंत शांततेत विसावलेले. आपल्यापैकी प्रत्येकाच्या माहितीतले कितीतरी लोक असे असतील की ज्यांनी स्वतःची आयुष्ये
स्वतःलाच नको नकोशी करून टाकलेली आहेत. आयुष्यातले जे काही मधुर आणि सुंदर आहे त्या साऱ्याचा नाश केलेला आहे. स्वतःच्या आयुष्याचा तोल घालवलेला आहे आणि एकमेकातले संबंध बिघडवले आहेत. यातून असा प्रश्न उद्भवतो की बहुसंख्य माणसे स्वतःवर संयम नसल्याने स्वतःचा आनंद नष्ट करून आयुष्य वाया घालवतात. आपल्याला भेटणाऱ्या लोकांपैकी फारच थोड्या लोकांमध्ये अप्रतिम समतोल दिसून येतो की जो त्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्व आविष्कृत करतो. मानवी समाजावर जेव्हा एखाद्या विचाराची लाट येते तेव्हा तिचा आवेग नियंत्रित ठेवणे कठीण होऊन जाते. तिची अनिवार्य शुद्धता आणि अनियंत्रित शोकावेग हे वारा घालून निखारे फुलवावे तसे काळजी आणि संशय यांनी बेलगामपणे वाढतात. फक्त शहाणा माणूस ज्याचे विचार शुद्ध आहेत आणि आपल्या नियंत्रणात आहेत तोच त्याच्या मनात वाहणारे सोसाट्याचे वारे आणि वादळे आज्ञेत ठेवू शकतो. हे वादळात सापडलेल्या जीवांनो, तुम्ही कुठेही असा, कोणत्याही स्थितीत असा, हे लक्षात ठेवा की जीवनाच्या या सागरात ईश्वरी सुखाची, आशीर्वादाची हसरी बेटे आहेत. तुमच्या आदर्शांचा प्रकाशमान किनारा तुमची वाट पाहतो आहे. विचारांचे सुकाणू घट्ट धरून ठेवा. तुमच्या आत्म्यातच तुम्हाला आज्ञा देऊन काम करून घेणारा बसला आहे. त्याला जागे करा. स्वनियंत्रण हीच ताकद आहे. योग्य विचार करण्याने तुम्ही स्वतःचे मालक व्हाल. शांतपणात शक्ती आहे. स्वतःला जास्तीत जास्त जाणून घ्या आणि शांत, स्थिर व स्वस्थचित्त राहा. आपल्याला योग्य विचार योग्य ठिकाणी करता आला पाहिजे. अर्थात योग्य विचार करण्यासाठी तुम्ही स्वतःला जाणले पाहिजे. तुम्हाला स्वतःचे ज्ञान नसेल तर तुमच्याजवळ योग्य विचारांचा पायाच नाही असे होईल आणि तुमच्या विचाराला काही महत्त्व राहणार नाही. एकूणच कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण स्वतःला जाणले पाहिजे. अज्ञान म्हणजे स्वतःबद्दलचे ज्ञान नसणे. स्वतःबद्दल शिकणे फार महत्त्वाचे आहे. स्वतःबद्दल जाणणे हे बोधाचे पहिले पाऊल होय. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी तिच्या संगतीत राहिले पाहिजे, जगले पाहिजे, तिचे निरीक्षण केले पाहिजे, तिचे सगळे अंतरंग स्वभाव, जडणघडण व गतिमानता जाणून घेतली पाहिजे. स्वतःच्या संगतीत स्वतः राहण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का? सारांश: स्वचे रूप स्वरूप कळले, स्वतःची योग्यता कळली, स्वतःची विचार करण्याची पद्धत एकदा समजली की आपोआप एक प्रकारची सुज्ञता आपल्यात येत जाते. स्वतःला अधिकाधिक जाणण्यातून तसेच योग्य विचार योग्य ठिकाणी करण्यातून, योग्य कृतीतून आपण आतून शुद्ध होत जातो. इतकेच नव्हे तर इतरांबरोबरच्या संबंधातील कृतीयुक्तीच्या निमित्ताने आपल्या मनात कोणते विचार, कोणत्या प्रक्रिया उद्भवतात हे जेव्हा आपण खऱ्या अर्थाने जाणायला लागतो तेव्हा आपल्या मनातील विचाराची एरझाळ कळत नकळत शांत होत जाते. अनेकदा आपल्या मनाची प्रक्षुब्धता, मनात होत जाणारी विचारांची हालचाल तसेच घटनाप्रसंगांच्या प्रभाव परिणामकारकतेतून दुःख, वेदना, चिंता तसेच भूतकाळाच्या जोखडातून आपण मोठ्या समजूतदारपणे जसे मुक्त होत जातो तसतसे मन नीरव शांततेच्या दिशेने सरकू लागते. आपल्याला संपूर्ण चांगुलपणात जगता आले पाहिजे. जिथे चांगुलपणा असतो तिथे सौंदर्य असतेच. चांगुलपणात एक प्रकारची पवित्रता असते. सद्गुणांचा, चांगुलपणाचा सारभूत आशय हा ईश्वराशी, सर्वश्रेष्ठ मूल्यांशी संबंधितच असतो. जिथे चांगुलपणा असतो तिथे तुम्ही काहीही करा ते चांगलेच असणार.
तुमचे एकमेकांशी असणारे संबंध, तुमच्या कृती, तुमचे बोलणे, चालणे, तुमचे विचार करणे यात विलक्षण चांगुलपणा भरून राहिलेला तुम्हाला आढळेल. चांगले असणे म्हणजे कोणाचेही अनुकरण न करणे. चांगले असणे म्हणजे जीवनाची संपूर्ण गती समजावून घेणे. चांगले असण्यात अखंड, एकजिनसी, सुसंवादी माणूस असणे अभिप्रेत आहे. चांगुलपणात कुठल्याही आणि कसल्याही प्रकारची अधिकारशाही, हुकुमशाही अस्तित्वात नसते. चांगुलपणा आणि संघर्ष हे दोन्ही घटक एकत्र कधी नांदूच शकत नाहीत. कारण जिथे संघर्ष असतो तिथे चांगुलपणा नसतोच. जो माणूस खरोखरीच चांगला असतो तो आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी, कृतीयुक्तींसाठी स्वतःला जबाबदार धरतो. कुठलेही क्षेत्र असो, मी जबाबदार आहे या भावनेनेच चांगला माणूस प्रत्येक पाऊल उचलतो. कारण चांगुलपणातच तत्वता मौलिक अशी जबाबदारीची भावना अंतर्भूत असते. मी जबाबदार आहे ही मूलभूत जाणीव माझ्या ठिकाणी असली पाहिजे. मग मी कुठेही असलो तरी याच जाणीवेने काम करीत राहीन. या विशाल जाणीवेतूनच आपल्याला सम्यक दृष्टी मिळते. एकूणच मौलिक जबाबदारीची जाणीव, मोठा जिव्हाळा, कळकळ, तरल सावधानता, व्यासंग व दीर्घोद्योगीपणा, स्वधर्माचे पालन तसेच प्रेम अशा एक ना अनेक गोष्टींचा समावेश चांगुलपणातच होतो. खऱ्या चांगुलपणात संघर्षाला, ताणतणावाला थेंबर देखील जागा नसते. ज्यामुळे युद्ध वा संघर्ष आकाराला येतो तेव्हा तुम्ही निश्चितपणे चांगुलपणात नसता. एकूणच संपूर्ण चांगुलपणात त्याच्या सौंदर्यासह, त्याच्या पावित्र्यासह मोठ्या समाधानाने व शांतपणे आपल्याला जगता आले पाहिजे. हे जग इच्छा आणि भीती यांचे माहेरघर आहे. याचे मूळ कारण माणसाच्या मनात सुख भोगण्याची इच्छा आहे आणि त्या इच्छेत काही विघ्न येणार नाही ना, दुःख वाट्याला येणार नाही ना, ही भीती आहे. सुखच काय पण दुःख देखील क्षणभंगूर आहे. फरक इतकाच की सुख हवेसे वाटत असल्याने आणि ते कितीही लाभले तरी कमीच असे वाटत असल्याने ते लवकर संपते असे वाटते आणि दुःख हे नकोसे वाटत असल्याने आणि ते कितीही कमी भोगावे लागले तरी ते जास्तच वाटत असल्याने दुःखाचा कालावधी फार मोठा वाटतो. त्यामुळे आपले जीवन अनंत प्रश्नांनी, त्रासांनी, दुःखाने भरलेले आहे असे माणसाला वाटते. त्यातून सुखी होण्याची इच्छा मनात उसळी मारते. त्या दुःखातच तो तृप्तीचा शोध घेऊ लागतो. पण तृप्तीची कितीही साधने लाभली तरी माणूस तृप्त होत नसल्याने माणूस निराशाच भोगतो. इच्छा आणि भीतीचे माहेरघर असलेल्या या जगात शांती लाभणे कठीण. त्यासाठी या जगापलीकडे गेले पाहिजे. या दुनियेत राहूनही दुनियेतील आसक्तीतून सुटले पाहिजे. त्याचा उपाय आहे घटनाक्रम न बदलता दृष्टिकोन बदलणे, विचार बदलणे. उद्याची काळजी करू नका, कालच्या दिवसाला जाऊ द्या. इतकंच नव्हे तर येणाऱ्या दिवसाचा देखील विचार करू नका. आजचा आत्ताचा क्षण पुरेसा आहे. या क्षणात तुमचा भाव गहिरा असेल तर हा क्षणही सहज दिव्यत्वाचा बनून जाईल. जीवनातील प्रत्येक क्षण सुंदर आहे. प्रत्येक दिवसाच्या साक्षात्कारी सौंदर्यासाठी जागे राहा आणि जीवनाला सर्वोच्च प्रतिसाद द्या. तुमचा क्रोध, तुमच्यातील हिंसात्मकता, तुमचे नैराश्य, वैफल्य आणि मुख्य म्हणजे सध्याचे तुम्ही जसे आयुष्यकंठीत आहात त्या सगळ्यांचा बोध करून घेण्यातच सत्य आहे. हा बोधच आंतरिक क्रांती घडवून आणणारा आहे आणि मनाला शांती देणारा आहे. जे आहे त्या समवेत राहणेच गुणवत्ता प्रधान असते. याची निवृत्तीशील मनाला पुरती जाणीव असल्याने
ते असावे यापेक्षा जे प्रत्यक्षात जसे आहे त्या वास्तवाचा तो नेहमी सन्मान करीत असतो. त्यामुळेच तो मानसिक शांततेचा धनी होतो.